नमस्कार मित्रांनो, DMER महाराष्ट्र अकॅडमी या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे. आज आपण एका खूप महत्त्वाच्या विषयावर बोलणार आहोत. DMER स्टाफ नर्स भरतीबद्दल एका RTI उत्तरामुळे सध्या खूप चर्चा सुरू आहे आणि आज आपण याच माहितीचा एकदम सोप्या भाषेत आढावा घेणार आहोत. नक्की किती जागा आहेत आणि या आकड्यांचा आपल्यासाठी म्हणजे सर्व उमेदवारांसाठी नेमका अर्थ काय? चला, जास्त वेळ न घालवता थेट मुद्द्यालाच हात घालूया. हा आहे तो आकडा ज्याने सगळ्यांनाच विचार करायला भाग पाडले. 5185. हो, RTIनुसार इतक्या जागा रिक्त आहेत. पण थांबा, एवढा मोठा आकडा बघून लगेच खुश होऊ नका. सगळ्यात मोठा प्रश्न हा आहे की सरकार खरंच या सगळ्यात जागा भरणार आहे का? चला, या आकड्याच्या आत काय दडले ते शोधूया. तर कुठल्याही निष्कर्षावर पोहोचण्याआधी ही माहिती नक्की आली कुठून हे बघणं खूप महत्त्वाचं आहे, बरोबर? आपण थेट त्या ऑफिशियल RTI उत्तरावरच नजर टाकूया, म्हणजे आपल्या विश्लेषणाचा पाया एकदम पक्का होईल. हे बघा, आता तुमच्या स्क्रीनवर जे दिसतंय ना, तेच ते मूळ कागदपत्र आहे. 18 मार्च 2026चं थेट DMER कडून आलेलं उत्तर. म्हणजे काय? तर ही माहिती 100% खरी आणि विश्वासार्ह आहे, यात अजिबात शंका नाही. आता हे आकडे बघा, किती सोप्या पद्धतीने सगळं चित्र स्पष्ट करतात. एकूण मंजूर पदं किती आहेत? तर 16,038. त्यापैकी भरलेली पदं आहेत 10,853. आणि मग उरली किती? बरोबर, 5,185 पदं. आणि ह्याच आकड्याबद्दल सगळीकडे एवढी चर्चा सुरू आहे. ठीक आहे, तर 5185 जागा रिक्त आहेत हे आपल्याला ऑफिशियल डॉक्युमेंटमधून कळलं. पण याचा अर्थ असा होतो का की तितक्याच जागांसाठी जाहिरात येईल? अनुभवाचा कानोसा घेतला ना तर उत्तर थोडं वेगळं मिळतं. चला, यामागचं खरं गणित काय आहे ते समजून घेऊया. आणि हा मुद्दा अत्यंत महत्त्वाचा आहे. तुम्ही शासकीय भरतीचा इतिहास बघितलात ना, तर एक गोष्ट लक्षात येईल की रिक्त दिसणाऱ्या सगळ्याच्या सगळ्या जागांवर कधीच भरती होत नाही. काही प्रशासकीय आणि इतर कारणांमुळे साधारणपणे 75 ते 80% जागा भरण्यालाच सरकार प्राधान्य देतं. त्यामुळे आपली अपेक्षा काय असायला हवी हे यातून एकदम स्पष्ट होतं. कागदावर जरी 5185 जागा दिसत असल्या तरी प्रत्यक्ष जाहिरात ही साधारणपणे 3,000 ते 4,000 जागांसाठी येण्याची दाट शक्यता आहे. हा आकडा जास्त खरा वाटतो आणि त्यानुसारच आपलं नियोजन करायला हवं. जागांचा एक अंदाज तर आला, पण उमेदवारांच्या मनातले सगळेच प्रश्न सुटलेले नाहीत. या RTI उत्तराने काही गोष्टी स्पष्ट केल्या खरं, पण अनेक महत्त्वाच्या गोष्टी अजूनही गुलदस्त्यातच आहेत. त्या कोणत्या आहेत? चला पाहूया. हे 3 प्रश्न सध्या प्रत्येक उमेदवाराला सतावत आहेत. पहिलं म्हणजे जाहिरात नेमकी कधी येणार? दुसरं, परीक्षा MPSC घेणार की दुसरी कोणती संस्था? आणि सगळ्यात महत्त्वाचं, ज्याचं सगळ्यांनाच टेन्शन आहे, तो म्हणजे अभ्यासक्रम. तो मागच्या वेळेसारखाच राहील की त्यात काही बदल होणार? ह्या अनिश्चिततेमुळे तयारी कशी करावी याबद्दल मोठा संभ्रम निर्माण झालाय. मग आता या सगळ्या जरतरच्या परिस्थितीत करायचं तरी काय? याचं उत्तर ना एका मागच्या अनुभवात दडलं आहे. या शेवटच्या भागात आपण याच अनिश्चिततेवर मात करण्याचा एकमेव आणि खात्रीशीर मार्ग कोणता आहे ते पाहणार आहोत. हे वाक्य नीट लक्षात ठेवा. 2023 मध्ये काय झालं होतं आठवते? जाहिरात आली मे महिन्यात आणि परीक्षा झाली थेट जून महिन्यात. म्हणजे तयारीसाठी फक्त आणि फक्त 1 महिन्याचा वेळ मिळाला होता. ह्यावरून एक गोष्ट सूर्यप्रकाशा इतकी स्पष्ट होते, एकदा प्रक्रिया सुरू झाली की वेळ अक्षरशः उडून जातो. आणि म्हणूनच या संपूर्ण विश्लेषणाचा एकच निष्कर्ष आहे, जाहिरात कधी येऊ, परीक्षा कोणीही घेऊ, एक गोष्ट आपल्या हातात आहे आणि ती म्हणजे आपली तयारी. भरती होणार हे तर नक्की आहे. त्यामुळे वाट बघत बसण्यापेक्षा तयारीत असणं हेच खरं शहाणपण आहे. त्यामुळे मित्रांनो, शेवटचा आणि सर्वात महत्त्वाचा प्रश्न स्वतःला विचारा. जाहिरात आल्यानंतर धावपळ करण्यापेक्षा आत्तापासूनच तयारीला लागणं योग्य नाही का? कारण संधी दारावर कधीही थाप मारेल. त्यासाठी आपण तयार आहोत का? यावर नक्की विचार करा. DMER बद्दल अधिक माहितीसाठी आमचे इतर व्हिडिओ नक्की बघा आणि हो, DMER महाराष्ट्र अकॅडमीला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.